तर याच्यामधलं कोणतं स्पेलिंग करेक्ट आहे? तर पहा, 4 नंबरचं स्पेलिंग SATELLITE सॅटेलाईटचं हे स्पेलिंग बरोबर आहे. आपण स्पेलिंग इमॅजिन करू शकत नाही, स्पेलिंग पाठ असणं आवश्यक आहे. तर अशा एक 40-50 अवघड शब्दांची स्पेलिंग आपल्याला पाठ पाहिजेत, कारण हे शब्द वारंवार परीक्षांना विचारले जातात. मग तेवढे आपण करून ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे, त्याची तयारी करायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, काय विचारलंय? चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन. पहा, आता सिलेबसमध्ये फिगर ऑफ स्पीच हा टॉपिकच नव्हता, पण कसं आहे, पोएटिक डिव्हाइसेसमध्ये तो येत असतो. म्हणजे आपण जे पोएम शिकतो किंवा शिकवतो, मग ते पोएममध्ये हे फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे पोएटिक डिव्हाइसेस असतात, ज्याला आपण मराठीत अलंकार म्हणतो. मग एखाद्या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे, एखाद्या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे, हे आपण सांगत असतो. तर अलंकाराची सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता इथे काय म्हटलंय पहा, एक्झल्ट ओ शोर्स अँड रिंग ओ बेल्स. आता नीट बघा, इथं ओ शोर्स ओ बेल्स हे शब्द आहेत. आपण एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला आवाज देताना, संबोधताना अशा शब्दांचा उच्चार करतो. ओ गॉड सेव्ह मी, हे देवा मला वाचव. तर आपण देवाला उद्देशून बोलतोय. मग ज्याला उद्देशून बोललेलं आहे, पहा तो जो व्यक्ती आहे, आपण ज्याला उद्देशून बोलतो, आता त्याचा अलंकार जो असतो तो ॲपॉस्ट्रॉफी असतो. ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार, हा उद्देश, एखादं वाक्य उद्देशून बोललेलं असेल एखाद्या व्यक्तीला, वस्तूला वगैरे, तर त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार असतो. आता इथं सिमिली, मेटाफर, क्लायमॅक्स असे वेगवेगळ्या अलंकारांची नावं दिलेली आहेत. तर सिमिली म्हणजे काय? तर त्याला उपमा अलंकार म्हणतात मराठीत. मेटाफर रूपक अलंकार. क्लायमॅक्स हा अलंकार काय? तर एखादी क्रिया, पहा एखादा व्यक्ती 2-3 क्रिया करत असतील आणि त्या क्रिया हळूहळू वाढत जात असतील, तर तो क्लायमॅक्स असतो. असं आहे. तर या ठिकाणी या बेल्सला, शोर्सला उद्देशून बोललेलं आहे वाक्य, म्हणून त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार आहे. तर जवळजवळ आपल्याला एक 20 to 25 फिगर्स ऑफ स्पीच माहिती पाहिजेत, पाठ पाहिजेत. अशी वाक्य दिले जातात आणि आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच ओळखा गिव्हन लाईनमधलं, असं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ कॉम्बॅट. कॉम्बॅट या शब्दाचं करेक्ट सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द याच्यातून शोधून काढा. आता नीट बघा, कॉम्बॅट म्हणजे काय? तर कॉम्बॅट म्हणजे द्वंद्व किंवा युद्ध. आता खाली आपल्याला फाईट दिलेलं आहे, क्वारल दिलेलं आहे, फ्यूड म्हणजे वैर होतं मराठीमध्ये. कॉन्फ्लिक्ट म्हणजे याला सुद्धा भांडणसारखा प्रकार आहे तो कॉन्फ्लिक्ट. तर हे क्वारल, भांडण, कॉन्फ्लिक्ट, पण इथं फाईट हा त्याचा समानार्थी शब्द आहे या कॉम्बॅटचा, जवळचा शब्द. ठीक आहे. तर सिनॉनिम म्हणजे समानार्थी, त्यातल्या त्यात अर्थानं सर्वात जवळचा शब्द आपल्याला शोधायचा असतो. त्याच्यानंतर काय विचारलंय पहा, चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स. पहा टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, असर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स,
इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, असे सेंटेन्सचे प्रकार आहेत. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. तर काय म्हटलेलं पहा, चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. आपल्याला गिव्हन सेंटेन्स कोणतं दिलेलं आहे? प्रश्नार्थक चिन्ह आहे, म्हणजे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग ह्या प्रश्नार्थक वाक्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये बदलायचे. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? कर्ता प्लस क्रियापदानं जे वाक्य सुरू होत असतं त्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो, विधानार्थी वाक्य म्हणतो. ठीक आहे. आता जनरली काय असतं बा, व्हर्बल क्वेश्चन किंवा WH क्वेश्चन दिलेला असतो. हा प्रश्न होकारार्थी आहे का नकारार्थी आहे हे पाहिलं जातं. आणि जनरली काय असतं बा, जर क्वेश्चन होकारार्थी असेल तर असर्टिव्ह सेंटेन्स हे नकारार्थी करण्याचा प्रकार आहे, नियम आहे. पण कधी कधी होकारार्थी सुद्धा केलं जाऊ शकतं ते. आता आपण बघूया, हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. तर याचं असर्टिव्ह सेंटेन्स खालीलपैकी कोणतं आहे? पहा, लक्ष द्या. नो बर्गलर कुडंट ओपन द विंडो. पहा, एका वाक्यात 2 नकार असणं हे चुकीचं असतं. दुसरं वाक्य पहा, द बर्गलर कांट ओपन द विंडो. इथं कांट ओपन आहे. आणि इथं तिसऱ्या वाक्यात द बर्गलर कॅन ओपन द विंडो. आता मी काय म्हटलंय, वाक्य होकारार्थी असेल, प्रश्नार्थक वाक्य होकारार्थी असेल तर असर्टिव्ह वाक्य हे नकारार्थी करणं आवश्यक असतं. फार कमी वाक्यामध्ये आपण होकारार्थी वाक्य करू शकतो, पण तसं नाही, जनरली नसतं. जनरली आपल्याला नकारार्थीचं होकारार्थीच करावं लागत असतं असर्टिव्ह करत असताना. तर इथं होकारार्थी आहे, कॅन आहे इथं, तर आपल्याला कांटचं वाक्य घ्यावं लागेल. हे द बर्गलर कांट ओपन द विंडो. बर्गलर कॅन ओपन द विंडो नाही, कारण वाक्याचा अर्थ काय? कसं काय एखादा बर्गलर ही विंडो म्हणजे ही खिडकी उघडू शकतो? म्हणजे याचा अर्थ आहे की कोणताच बर्गलर ही खिडकी उघडू शकत नाही, किंवा बर्गलर खिडकी उघडू शकत नाही. बर्गलर म्हणजे चोर. तर इथं डबल नॉट आलेलं आहे, कॅनचं कूड केलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. हे द बर्गलर कांट ओपन द विंडो हे वाक्य बरोबर राहील. पहा, तिसरं वाक्य तर चुकीचं आहे, कारण ते होकारार्थी केलेलं आहे. होकारार्थी वाक्याचं होकारार्थी सहसा नसतंच. चौथं वाक्य पहा, द विंडो कांट बी ओपन बाय बर्गलर. आता इथं या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करून टाकले, काहीच गरज नाही पॅसिव्ह वॉइस करण्याची. द बर्गलर कांट ओपन द विंडो या वाक्याचं इथं पॅसिव्ह वॉइस दिले, काही गरज नाही. वाक्यात बर्गलर करताय तर तो इथं बर्गलर करता दिलेला आहे. कांट ओपन, कॅनचं कांट केलं आहे, कांट ओपन केलेलं आहे, आणि विंडो ऑब्जेक्ट दिलेला आहे. वाक्य हेच बरोबर आहे. ठीक आहे. हां, तर या WH क्वेश्चनचं असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे इंट्रॉगेटिव्हचं असर्टिव्ह करायला आपल्याला या ठिकाणी सांगितलं होतं. याचा पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर आधारित. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. वाक्य दिलेलं आहे आपल्याला आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. वाक्य काय? ही सेड, why have you called here and disturbed me. पहा, तर इथे आपल्याला ह्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्याचा कोणता प्रकार दिलेला आहे? क्वेश्चन सेंटेन्स म्हणजेच इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स 2 प्रकारचे आहेत, WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन. तर इथं आपल्याला WH क्वेश्चन दिलेला आहे. मग WH क्वेश्चनचे नियम आपल्याला त्या ठिकाणी वापरावे लागतील. तर WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय करायचं? सेड असेल तर त्याचं रूपांतर
आस्क्ड किंवा एन्क्वायर्डमध्ये केलं जातं. तर या ठिकाणी चारही ठिकाणी आस्क्ड आहे. ठीक आहे. अजून काय केलं जातं, हे जे कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा आहेत हे काढून टाकले जातात आणि या ठिकाणी कोणतंही कंजंक्शन वापरलं जात नाही. तिथं दॅट, इफ काहीच वापरायचं नाही. आता ह्या चारपैकी या चौथ्या वाक्यात दॅट वापरलेलं आहे म्हणजे हे चूक आहे. मग आता आपल्याला 3च ऑप्शन राहिले. कोणतंच कंजंक्शन या आस्क्डच्या नंतर वापरलेलं नाही. डायरेक्ट WH शब्द जशाला तसा वापरला जातो, वापरायला पाहिजे. तर 3 वाक्यात तो वापरलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय प्रोसेस असते, WH शब्दानंतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कर्ता लिहिला जातो. तर या 3 पैकी कोणत्या वाक्यात कर्ता आहे, या पहिल्या वाक्यात कर्ता आहे आणि तिसऱ्या वाक्यात कर्ता आहे. दुसऱ्या वाक्यात हॅड क्रियापदे नंतर कर्ता आहे म्हणजे हे वाक्यसुद्धा चूक आहे. ठीक आहे. आता राहिले 2 वाक्य, 1 आणि 3 नंबर. मग आता यांच्यापैकी कोणतं बरोबर आहे. आता बा इथं सेड आहे, सेडचं आस्क्ड आहे. सेड भूतकाळ होता म्हणून आस्क्ड भूतकाळ केलेला आहे, सिंपल पास्ट टेन्स. मग इनडायरेक्ट स्पीच करत असताना सुद्धा अवतरण चिन्हातल्या म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामधल्या क्रियापदाचे काळ बदलायला पाहिजेत. इथं हॅवचं हॅज केलेलं आहे. हॅव आणि हॅजचा काळ प्रेझेंटच आहे म्हणून ते वाक्य चुकीचं आहे. हॅवचा भूतकाळ म्हणजे हॅवचा पास्ट टेन्स हॅड होत असतो. मग हॅड होत असतो तर हॅड या तिसऱ्या वाक्यामध्ये कर्त्यानंतर लिहिलेलं आहे. या वाक्यामध्ये लिहिलं होतं पण आधी लिहिलं होतं म्हणून ते चूक आहे. तर तिसऱ्या वाक्यामध्ये ही हॅड कॉल्ड, हिअरचं देअर केलेलं आहे. डिस्टर्ब्ड ईडी प्रत्यय असलेलं क्रियापद जशाला तसं ठेवावं लागतं कारण ते तिसऱ्या रूपात आहे, हॅडच्या नंतर आलेलं. ठीक आहे. आणि मीचं हिम केल्या गेलेलं आहे. इथे सगळे चेंजेस वाक्यातले सेडचं आस्क्ड, त्याच्यानंतर कर्ता आधी घेऊन हॅवचं हॅड केलेलं आहे, हिअरचं देअर केलेलं आहे, हिमचं मी केलेलं आहे म्हणून हे 3rd सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीचचं बरोबर आहे. तर नियम जर माहिती असतील तर आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट नायदर नॉर आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. नायदर नॉर वापरायचं आहे आपल्याला. वाक्य काय दिलं पाहिजे, विजयंत डिडंट पे अटेन्शन टू पेरेंट्स. विजयंत डिडंट पे अटेन्शन टू पेरेंट्स. ही डिडंट लर्न फ्रॉम टीचर्स असं म्हटलेलं आहे. तर आता नायदर नॉर वापरायचं आहे. नायदर आणि नॉर दोन्ही नकारार्थी शब्द आहेत. मग नकारार्थी शब्द आहेत म्हटल्यावर आपल्याला हे जे नकारार्थी शब्द आहेत वाक्यातले डिडंट हे आपल्याला काढून टाकावे लागतील आणि त्यांच्या जागी नायदर नॉर टाकावं लागेल. बघू आपण काय ते. तर काय म्हटलंय, विजयंत नायदर पेड अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्नड फ्रॉम टीचर्स. ठीक आहे. आता वाक्यामध्ये ह्या दिलेल्या वाक्यामध्ये पे हे एक क्रियापद आहे आणि लर्न हे एक क्रियापद आहे. विजयंत हा कर्ता दोन्ही क्रियापदांचा आहे. पे अटेन्शन टू पेरेंट्स आणि लर्न फ्रॉम टीचर्स हे दोन्ही भाग वेगवेगळे आहेत. फक्त दोन्ही वाक्यात विजयंत हा कर्ता कॉमन आहे, सारखा आहे. मग कर्ता सारखा आहे आणि बाकीचं सगळं वेगळं आहे. मग आपण काय करायचं आहे की कर्ता घ्यायचा आणि ज्या गोष्टी वेगळ्या आहेत, इथं पे पासून वेगळं आहे आणि इथं लर्न पासून वेगळं आहे. तर काय करायचं, पेच्या आधी नायदर टाकायचं आणि या लर्नच्या आधी नॉर टाकायचं. नुसतं तेवढं करून चालणार नाही. तर हे डिडंट काढतं म्हणजे आपण याचा भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्स डीडचा काढत असतो. मग हा पास्ट टेन्स या पेला देऊन टाकायचा. पेचं पेड करायचं आणि हे डिडंट लर्न जे आहे डीड काढताना ह्या लर्नचा भूतकाळ LEARNT लर्नट असा करायचा. म्हणजे हे पहिलं वाक्य बरोबर आहे कारण तिथं या डिडंटच्या जागेवर नायदर टाकले आणि या डिडंटच्या जागेवर नॉर टाकले आणि या डिडंटचा पास्ट टेन्स पेला दिलाय
आणि इथं डिडंटचा पास्ट टेन्स या लर्नला दिला आहे म्हणून ते बरोबर आहे. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 9 मध्ये चूज द करेक्ट सो दॅट सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला सो दॅट वापरायला सांगितलेलं आहे आणि सो दॅट वापरलेलं कोणतं वाक्य ऑप्शनमध्ये बरोबर आहे. पहा, इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हीड टू द टीचर. आता जेव्हा आपल्याला सो दॅट वापरायचं असतं तेव्हा ते दिलेल्या वाक्यातल्या टूच्या जागी वापरायचं असतं. टूच्या जागी म्हणजे काय, एक टू असतो TOO आणि दुसरा असतो TO. आता इथं TO दोनदा आलेले पाहिजे. एक टू पे आहे आणि एक टू द टीचर आहे. ज्या टूच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं असतं आपल्याला त्या टूच्या जागेवरच दॅट वापरायचं असतं. तर नुसतं सो आणि दॅट वापरून चालणार नाही. या ठिकाणी सो पहिल्या टूच्या जागेवर आणि दुसऱ्या ठिकाणी दॅट एवढं वापरल्यानं वाक्य झालं असं नाही. दॅटच्या नंतर आपल्याला कर्ता क्रियापद असा क्लॉज तयार करावा लागतो. म्हणजे वाक्याचा कर्ता कोण आहे, केशव आहे. इथं केशव दिलेला आहे तर आपल्याला दॅट नंतर केशव या कर्त्याला घ्यावं लागेल तर वाक्य बरोबर येईल. तर दॅट नंतर केशव किंवा त्याचं सर्वनाम जर येत असेल तर ते बरोबर वाक्य होईल. पहा, आता पहिल्या वाक्यात काय केलंय, पहिल्या टूच्या जागेवर सो वापरलंय. इट वॉज सो डिफिकल्ट आणि डायरेक्ट दॅट टाकले, बरोबर आहे. आता पहा, एकतर आपल्याला फॉरच्या नंतर केशव हा कर्ता दिलेला आहे आणि तो कर्ता आपण जर दॅट नंतर वापरला तर ते वाक्य बरोबर असतं. तर इथं इट वॉज सो डिफिकल्ट पहिल्या टूच्या जागेवर सो वापरलंय आणि दुसऱ्या टूच्या जागी दॅट वापरले. ह्या केशवला या दॅट नंतरच्या वाक्याचा कर्ता केला आहे हे बरोबर आहे. दॅट केशव कुडंट पे हीड टू द टीचर. इथं कुडंट टाकले. का कुडंट टाकले, कारण वाक्यामध्ये वॉज आहे. दॅटच्या नंतर आपल्याला वाक्यामध्ये एकतर कांट किंवा कुडंट वापरावं लागतं. वाक्याच्या काळावर अवलंबून आहे ते. वाक्यात जर भूतकाळ असेल पास्ट टेन्स तर कुडंट वापरा. केशव कुडंट पे अटेन्शन, पे हीड. इथं जर इज असलं असतं तर आपण कुडंटच्या जागी कांट घेतलं असतं, असं आहे. तर टूच्या जागेवर सो आणि दुसऱ्या टूच्या जागेवर दॅट आणि त्याच्यानंतर आपल्याला वाक्यात केशव दिलेला आहे तो कर्ता तिथं आपल्याला वापरायचा आहे म्हणून हे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यात काय केलेलं आहे, सो वापरलंय डिफिकल्टच्या आधी पण हे फॉर केशव जशाला तसं ठेवलं आहे. हे असं ठेवायचं नाही कारण केशव नाव दिलेलं ना, मग तोच कर्ता या दॅटच्या नंतर आला पाहिजे. इथं सर्व नामं वापरलेली आहेत ते तेवढेसे बरोबर राहत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 10वा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, सिलेक्ट द क्वेश्चन टॅग फॉर द गिव्हन सेंटेन्स. इथे काय म्हटलं आहे, शो मी द वे टू द पार्क. तर वाक्य आपल्याला दिलेलं आहे, क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. वाक्याचा प्रकार कोणता आहे हे फार महत्त्वाचं आहे. वाक्याचा प्रकार इथे शो या क्रियापदापासून चालू व्हायला आहे म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार आहे तो इम्परेटिव्ह. मग इम्परेटिव्ह आहे तर इम्परेटिव्ह वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग कसा केला जातो, इम्परेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग हा फिक्स असतो, तो असतो विल यू. मग सरळ उत्तर तुमचं काय येईल, विल यू. शो मी द वे टू द पार्क, विल यू असा क्वेश्चन टॅग केला होता. नियम माहिती पाहिजे, इम्परेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग हा विल यूने दिला जातो. ठीक आहे. तर क्वेश्चन टॅगवर आधारित हा प्रश्न होता. त्याच्यानंतर चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करा म्हणून सांगितलेलं आहे. टेन्सवर व्हॉइसवर एक क्वेश्चन असतातच.
वाक्याचा प्रकार नीट बघा. वाक्याचा प्रकार आहे WH क्वेश्चन. व्हॉइस असर्टिव्ह सेंटेन्सचं येऊ शकतं, WH क्वेश्चनचं, व्हर्बल क्वेश्चनचं येऊ शकतं. त्याच्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्सचं सुद्धा व्हॉइस येऊ शकतं. तर वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आणि त्यांचे व्हॉइस आपल्याला आले पाहिजेत, त्यांचे नियम माहिती असले पाहिजेत. आता पहा, WH क्वेश्चन दिलेला आहे, तर WH क्वेश्चनचं व्हॉइस करायचं आहे. तर व्हॉइस करण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट वाक्यात कोण कोण आहेत, कुठे आहेत, हे आधी पाहायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे व्हॉइस करायचे. आता इथं WH शब्द व्हेअर आहे. पहा, प्रश्न चेंज व्हायला नको. WH शब्दाचं व्हॉइस करायचं तर WH शब्द सुरुवातीलाच आला पाहिजे. तर व्हेअर आहे ना, तर व्हेअर सुरुवातीलाच येऊन जाईल आणि चारही वाक्यात ते दिलेलं आहे. आता प्रश्नार्थक वाक्यात WH शब्दानंतर कोणाची जागा असते, तर हेल्पिंग व्हर्बची जागा असते. मग हेल्पिंग व्हर्ब नेमकं कोणतं वापरायचं नीट बघा. आता WH शब्दानंतर इथे हेल्पिंग व्हर्ब आहे, पहिल्या वाक्यात, दुसऱ्या वाक्यातही आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यात मात्र हेल्पिंग व्हर्ब नाही WH शब्दानंतर, करता आलाय डायरेक्ट, तर चूक आहे. ते इथेच कळतं आपल्याला. एक वाक्य तर कॅन्सलच होऊन गेलं ऑप्शन. आणि चौथ्या वाक्यामध्ये व्हेअरच्या नंतर सुद्धा हेल्पिंग व्हर्ब नाही, म्हणून हे सुद्धा वाक्य चूक झालं. म्हणजे राहिले दोनच ऑप्शन आपल्याजवळ, आर पाहिजे का इज पाहिजे. तर आधी आपल्याला कर्ता, क्रियापद, कर्म म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट हे तपासावं लागेल. कारण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे एकमेकांची जागा घेत असतात व्हॉइसमध्ये. तर इथं क्रिया करणारा यू आहे. व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग. मीटिंग अटेंड करणारा करता कोण आहे, यू. आर आणि अटेंडिंग हे सहाय्यकारी क्रियापद आणि हे मेन व्हर्ब मुख्य क्रियापद आहे अटेंडिंग. काय अटेंड करत होता, मीटिंग. काय न प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळत असतो. काय आणि कोणाला असे दोन प्रश्न विचारायचे, व्हॉट आणि हुम. असे प्रश्न आपण क्रियापदाला म्हणजेच व्हर्बला विचारले की आपल्याला ऑब्जेक्ट मिळत असतो. व्हॉट वॉज ही अटेंडिंग. तो अटेंड काय करत होता, तर मीटिंग अटेंड करत होता. मग मीटिंग ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे. मग हा ऑब्जेक्ट या यूच्या जागी कोणत्या वाक्यात आणून ठेवलेला आहे ते वाक्य करेक्ट राहणार. तर पहा, इथं आर आहे, इथंही आर घेतलंय, इथं मीटिंग टाकलंय. पहा, हे आर कोणासाठी वाक्यातलं, आर हे यू साठी आहे, पण यूची जागा मीटिंग घ्यायला लागलेली आहे. मग मीटिंग प्रमाणे ह्या आरच्या जागी आपल्याला इज वापरावं लागेल. असं आहे. हे ऑब्जेक्ट इकडे येऊन सब्जेक्ट बनत असतो. मग सब्जेक्ट जर मीटिंग असेल तर इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरणं आवश्यक आहे. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. व्हेअर इज द मीटिंग. आणि अटेंडिंगचं काय होईल, बीइंग अटेंडेड. जेव्हा क्रियापदाला ING लागतं तेव्हा त्याचं बीइंग होऊन जातं आणि अटेंड या क्रियापदाचं पॅसिव्ह वॉइसमध्ये अटेंडेड होतं आणि शेवटी करता बाय यूच्या नंतर, बायच्या नंतर. ठीक आहे. तर व्हॉइसवर आधारित वाक्य होतं. प्रश्नार्थक वाक्याचं व्हॉइस विचारलं होतं. कधी असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्याचं विचारतील, कधी इम्परेटिव्ह वाक्याचं विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. प्रेपोजिशन म्हणजे पार्ट ऑफ स्पीचवर आधारित वाक्य आहे. काय म्हटलंय, क्विनाइन इज अन इफेक्टिव्ह अँटीडोट डॅश मलेरिया. अँटीडोट म्हणजे काय, प्रतिविष, विषावरचा उतारा म्हणतात किंवा एखाद्या रोगावरचं औषध म्हणतात. तर क्विनाइन हे मलेरियावरील अँटीडोट आहे असं म्हटलेलं आहे. तर अँटीडोट या शब्दानंतर नेहमी टू वापरले जाते हे आपल्याला माहिती पाहिजे. अँटीडोट टू असं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे प्रेपोजिशन कोणतं वापरायचं, तर काही वेळेस आता परीक्षेत आलेले वाक्य जे आहेत ते प्रेपोजिशनसाठी जेव्हा विचारले जातात तेव्हा त्या वाक्यात एखादा शब्द असा असतो की त्याच्यानंतर विशिष्ट प्रेपोजिशनच वापरलं जाऊ शकतं. समजा एखाद्या वाक्यात प्रिव्हेंट हा शब्द आला आहे, प्रिव्हेंट, तर ह्या
प्रिव्हेंटच्या नंतर रिकामी जागा दिलेली आहे किंवा प्रिव्हेंटच्या नंतर आपल्याला एखादा व्यक्ती दिला आहे, प्रिव्हेंट मी, आणि पुढे रिकामी जागा दिली, तर ह्या प्रिव्हेंटसाठी आपल्याला वाक्यामध्ये फ्रॉम वापरणं आवश्यक असतं. प्रिव्हेंट फ्रॉम. ही प्रिव्हेंटेड मी फ्रॉम स्मोकिंग. तसं अँटीडोटच्या नंतर टू वापरले जाते. अँटीडोट टू मलेरिया, अँटीडोट टू स्नेक व्हेनम, सापाच्या विषाचं अँटीडोट असं आहे. तर शब्दाला लागून येणारे प्रिपोजिशन पाठ असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. काय म्हटलंय? चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. पुन्हा सेंटेन्सवर आधारित. टाइप्स ऑफ सेंटेन्स. असर्टिव्ह, WH, त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी, इम्परेटिव्ह. सेंटेन्सवर विचारलेला आहे प्रश्न. काय आपल्याला वाक्य कोणत्या प्रकारचं दिलं नीट बघा. दिलेल्या वाक्याचं आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तयार करायचं आहे. वाक्य कोणतं दिलेलं आहे? वाक्य असर्टिव्ह दिलेलं आहे, विधानार्थी असर्टिव्ह. तर असर्टिव्ह म्हणजे ज्याची कर्ता प्लस क्रियापदाने सुरुवात होत असते ते असर्टिव्ह असतं. तर या वाक्याचं आपल्याला एक्सक्लेमेटरी करायचं आहे. मग एक्सक्लेमेटरी करताना वाक्य एक तर वाटनं तयार केलं जातं किंवा हावनं तयार केलं जातं एक्सक्लेमेटरी करताना. मग वाटणं केव्हा करायचं, हावणं केव्हा करायचं याची काही नियम आहेत. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? अ ग्रेट एज्युकेशनिस्ट. अ ग्रेट जेव्हा अ दिलेलं असतं किंवा ॲन दिलेलं असतं तेव्हा त्या वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करताना व्हॉट वापरायचं असतं. व्हॉट ए किंवा व्हॉट ॲन असं सुद्धा वापरू शकतो. व्हॉट ॲन एक्सलंट ऑपॉर्च्युनिटी असं आहे. तर व्हॉट ए किंवा व्हॉट ॲन. तर इथं अ ग्रेट एज्युकेशनिस्टचं आपल्याला व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट असं करता येतं. ठीक आहे. आता इथे पहा, व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वाज. तर इथं अ ग्रेट आहे ना, मग आपण व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वाज असं वाक्य तयार करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पहा नंबर 14. सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ द गिव्हन. आपल्याला शब्द दिला इंटिग्रल. इंटिग्रल या शब्दाचा अँटोनिम म्हणजे ऑपोजिट वर्ड शोधून काढायचा आहे. मग आधी तर आपल्याला इंटिग्रल या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे, तर आपण त्याचा ऑपोजिट वर्ड शोधून काढू शकतो. पहा, इंटिग्रल म्हणजे काय? इंटिग्रल म्हणजे दॅट कॅन नॉट बी सेपरेटेड, जे सेपरेट केल्या जाऊ शकत नाही, ज्याला मराठीमध्ये अविभाज्य असं म्हटलं जातं, ज्याची विभागणी केली जाऊ शकत नाही, ज्याला वेगळं केलं जाऊ शकत नाही, अविभाज्य. काश्मीर इज द इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया. काश्मीर इज काय? तर इंटिग्रल पार्ट आहे, हा अविभाज्य अंग आहे. मग इंटिग्रल म्हणजे अविभाज्य, दॅट कॅन नॉट बी सेपरेटेड, दॅट कॅन नॉट बी टेकन अवे. तर इंटिग्रल, आता ह्या इंटिग्रल म्हणजेच इसेन्शियल हा समानार्थी आहे त्याचा, पण आपल्याला सांगितलं आहे ऑपोजिट. तर इथं ऑपोजिट कोणता आहे? तो इंडिपेंडंट, स्वतंत्र. स्वतंत्र आहे का काश्मीर? नाही, तो इंडियाशी अटॅच आहे, इंडियाचा अविभाज्य आहे, वेगळा करता येऊ शकत नाही, इंडिपेंडंट करता येऊ शकत नाही असं आहे. तर इंडिपेंडंट हे उत्तर आहे, इसेन्शियल हे उत्तर नाही, कारण ते सिनोनिममध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला काय विचारलं आहे? प्रश्न कशावरचा आहे? आर्टिकलवरचा आहे. पहा, ए वापरा किंवा ॲन वापरा किंवा द वापरा किंवा आर्टिकल वापरूच नका, असे 4 ऑप्शन आहेत. आणि वाक्य काय दिलं आहे? मिस्टर कुमार स्पोक इन डॅश लो व्हॉइस.
पहा, लो व्हॉइस या शब्दाच्या आधी नेहमी ए वापरले जाते. इन ए लो व्हॉइस, त्यातल्या त्यात इन आल्यावर. इन ए लाऊड व्हॉइस, इन ए लो व्हॉइस, इन ए रफ व्हॉइस. इन च्या नंतर हे व्हॉइस आलं. व्हॉइस कसाही असू द्या, मोठा असू द्या, छोटा असू द्या, रफ असू द्या, स्मूथ मेलोडियस असू द्या, कसाही असू द्या, त्याच्या आधी आपल्याला ए वापरावं लागेल. ठीक आहे. तर आर्टिकलवर आधारित हा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री. डिग्री बदलायची. या ठिकाणी काय म्हटलंय की दिलेल्या वाक्याची करेक्ट डिग्री शोधून काढा. तर दिलेली डिग्री, वाक्याची डिग्री करायची, तर दिलेलं वाक्य कोणते तरी एका डिग्रीमध्ये असेल. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, हे आधी पाहायचं नेमकं कोणत्या डिग्रीत वाक्य आहे. तर इथं वाक्यामध्ये द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन, द मोस्ट आलंय म्हणल्यावर ही कोणची आहे? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह. मग या सुपरलेटिव्ह डिग्रीला आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बदलायचं आहे. म्हणजे मोस्टचं मोर करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ते काय म्हटलं? शताब्दी एक्सप्रेस इज द मोस्ट कम्फर्टेबल ट्रेन. आता त्याची काय होईल? आपल्याला मोर वापरावं लागेल आणि दॅन वापरावं लागेल. पण दॅनच्या नंतर काय वापरायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. मोस्टच्या जागेवर आपण मोर वापरणार. आणि मोर किती वाक्यात आहे? जवळजवळ 3 वाक्यात आहे. एका वाक्यात मच आहे, ते तर पाहायचं पण नाही. म्हणजे 3 वाक्यापैकीच उत्तर असणार आहे. मग 3 वाक्यात मोर आहे. मोर कम्फर्टेबल, मोर कम्फर्टेबल, मोर कम्फर्टेबल. आणि दॅनच्या नंतर एका ठिकाणी मोस्ट ऑदर आहे, एका ठिकाणी मेनी ऑदर आहे, एका ठिकाणी एनी ऑदर ट्रेन्स आहे आणि एका ठिकाणी एनी ऑदर आहे. तर पहा, जेव्हा नुसतं मोस्ट असतं तेव्हा वाक्यात एनी ऑदर वापरलं जातं. एनी ऑदर. आणि जेव्हा पहा इथं द मोस्ट आहे, पण जेव्हा वाक्यात वन ऑफ द मोस्ट असतं, वन ऑफ द मोस्ट, तेव्हा या वन ऑफ द मोस्टचं वन ऑफ द मोस्ट आलं की मग त्या वाक्यात आपल्याला मोस्ट ऑदर किंवा मेनी ऑदर वापरता येतं. असं आहे. पण आपल्याला वन ऑफ द मोस्ट दिलेच नाही म्हणल्यावर मोस्ट ऑदर, मेनी ऑदर हे उत्तर येऊच शकत नाही. मग एनी ऑदर येतं त्या ठिकाणी. पण एनी ऑदर तर 2 ऑप्शनमध्ये. हे तर तिसरं ऑप्शन आपण काढूनच टाकलंय कारण इथं मच आलं होतं म्हणून. म्हणजे राहिलं कोणतं? फक्त हे. आणि एक लक्षात घ्या, एनी ऑदर नंतर नेहमी एक वचनीच म्हणजे सिंग्युलर नाऊन वापरलं जातं. सिंग्युलर. प्लुरल नाऊन वापरायचं नाही. मोस्ट ऑदर नंतर प्लुरल वापरतात. मेनी ऑदर नंतर सुद्धा प्लुरल वापरायला पाहिजे. इथं वापरलं नाही, ते चूक आहे. तर मोस्ट ऑदर, मेनी ऑदर यांच्यानंतर प्लुरल नाऊन आणि एनी ऑदर नंतर फक्त सिंग्युलर नाऊन वापरलं जातं. म्हणून हे चौथं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 17 नंबरचा क्वेश्चन. चूज द करेक्ट यूज टू. पहा, यूज टू वापरायचं आहे आपल्याला वाक्यामध्ये. करेक्ट यूज टू इन द यूज टू सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचं यूज, वाक्यामध्ये ज्या वाक्यात यूज्ड टू हे सहाय्यकारी क्रियापद बरोबर आहे ते वाक्य वापरा. पहा, आता आपल्याला हा नियम माहिती पाहिजे की यूज्ड टू हा वूडची जागा घेत असतो. वूड या सहाय्यकारी क्रियापदाची. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त ह्या वूडच्या जागी यूज टू टाकायचं आहे आणि वाक्य जशाल तसं लिहायचं आहे. ऋषिकेश यूज टू फाइंड ए बेटर जॉब. आता कुठे ते वाक्य? ऋषिकेश यूज टू फाइंड ए बेटर जॉब म्हणजे हे बरोबर आहे. इथं काय केलंय? वूड पण वापरले आणि यूज टू वापरले, हे चूक आहे. वूडची जागा घेऊ शकतं यूज टू, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. बाकीचे सगळे वाक्य चुकीचे आहेत. ठीक आहे. तर हा नियम माहिती पाहिजे. वूडची जागा यूज टू किंवा यूज टूची जागा वूड घेऊ शकतं. त्याच्यानंतर नंबर 18 पहा. काय म्हटलंय? चूज द करेक्ट नो सूनर सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये नो सूनर डॅश डॅश दॅन वापरायचं आहे.
वाक्य कशाचं आहे? वाक्य दिलेलं आहे ॲज सून ॲजचं. तर ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर टाकलं जातं आणि जिथं कॉमा असतो तिथं दॅन वापरलं जातं हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. फक्त नो सूनर आणि दॅन टाकून चालत नाही. तर आपल्याला नो सूनरच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड जे कोणतं वाक्यात दिलेलं आहे. वाक्यात जर दिलेलं असेल हॅव, हॅज, हॅड तर तुम्हाला ती घेता येईल. वाक्यात डू, डज, डीड दिलेलं असेल तर घेता येईल, पण वाक्यात दिलेलंच नसतं डू, डज, डीड. आपल्याला वाक्याच्या क्रियापदावरून घ्यावं लागतं. मग आता वाक्यामध्ये पहा, ॲज सून ॲज श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास. पुट कितवं रूप आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल. पहा, पुट स्टेप इन टू द क्लास द चिल्ड्रन बिकेम सायलेंट. बिकमचा भूतकाळ बिकेम आहे म्हणजे वाक्यात काय पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स इथं पास्ट टेन्स आहे म्हणजे नक्की इथं पास्ट टेन्सच असणार. बिकमचं बिकेम हे दुसरं रूप आहे म्हणल्यावर हे सुद्धा पुटचं दुसरं रूप पुटच असणार, कारण पुटचे तिन्ही रूप सेम आहेत. पुट पुट पुट. मग इथं जर भूतकाळ असेल तर आपल्याला नो सूनर नंतर डीड घ्यावं लागतं. मग कोणत्या वाक्यात डीड आहे ते वाक्य बरोबर नीट बघा. आता तुम्ही इथंच वाक्य सुरुवातीला इथं नो सूनर डू आहे, इथं नो सूनर श्रीनाथ आहे, इथं नो सूनर डू आहे आणि इथं नो सूनर डीड आहे. ज्या वाक्यात नो सूनर डीड असेल तेच वाक्य बरोबर राहील. बाकीचं वाक्य पाहायची गरज नाही, तरीसुद्धा पाहून घ्या तिथं दॅनसुद्धा वापरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन पहा. तर तिथं म्हटलं आहे चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स. अनलेस वापरा वाक्यामध्ये. वाक्य कशाचं आहे? आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम इफ ही डझंट अपोलोजाइज टू मी. इफच्या वाक्यामध्ये आपल्याला अनलेस वापरायला सांगितलेलं आहे. ठीक. तर इफच्या जागी अनलेस वापरल्या जाऊ शकतं. मग इफच्या जागी अनलेस वापरल्यावर काय करायचं असतं? पहा, अनलेस हे नकारार्थी आहे म्हणून इफच्या वाक्यामध्ये इफच्या जागी जेव्हा आपण अनलेस टाकतो तेव्हा त्या भागातला नकार काढावा लागतो आपल्याला. आपण तेच करणार आहे. आपण इफच्या जागी अनलेस टाकणारे हा नकार काढताना, पण नकार काढताना हे जे डचचं यस किंवा यस आहे हे ॲपोलोजाइजला देणार आपण. पहा, पहिलं वाक्य जशाल तसं राहील. आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम. तर इथं आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम पहिलं वाक्य अनलेस टाकलं इफच्या जागी. ही जशाला तसा करता घेतला आहे आणि डझंट काढल्यानंतर ॲपोलोजाइजचं ॲपोलोजाइजेस केलेलं आहे म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. इफच्या जागी अनलेस आणि हे डझंट काढून याचं यस ह्या ॲपोलोजाइजला दिलं म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. हां. तर त्याच्यानंतर पहा 20 नंबरचं सेंटेन्स. त्याच्यामध्ये काय म्हटलंय? चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. आता WH क्वेश्चन आपल्याला करेक्ट वापरायचं आहे आणि अंडरलाईन केलं. आता इथे अंडरलाईन करायचं राहिलेलं आहे. हे अंडरलाईन लेटर्सला युअर लेटर्सला आहे असं गृहीत धरा सध्या. वी हॅव रिसिव्ड युअर लेटर्स दिस मॉर्निंग. हे युअर लेटर्स हे उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता क्वेश्चन या ठिकाणी विचाराल असं म्हटलेलं आहे. तर इथं पहा, वी हॅव रिसिव्ड आम्हाला मिळालेले आहे काय? युअर लेटर्स. पहा, आपण या क्रियापदाला काय न प्रश्न विचारला. पहा, वाक्य काय म्हणतं? आम्हाला तुझे पत्र आज सकाळीच मिळाले. तर काय मिळाले आज सकाळी? तुझे पत्र. मग युअर लेटर्स हे उत्तर मिळवण्यासाठी आपण प्रश्न कसा विचारला आहे? आम्हाला आज सकाळी काय मिळालं? मग काय न म्हणजेच वाटणं प्रश्न विचारायचा आहे आणि इथं चारही प्रश्न वाटणंच विचारलेले आहेत हे विशेष आहे. पण WH क्वेश्चनमध्ये WH शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं, त्याच्यानंतर कर्ता वापरला जातो आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापद वापरलं जातं.
अशी जर शब्दांची सिक्वेन्स असेल तरच ते वाक्य बरोबर असतं. तर आता असं व्हॉटचं वाक्य पहा ज्याच्यामध्ये व्हॉट नंतर सहाय्यकारी क्रियापद वाक्यातलं हॅव दिलेलं आहे. तर ते फक्त तुम्हाला 2 वाक्यात दिसेल, पहिल्या आणि तिसऱ्या वाक्यामध्ये व्हॉट हॅव दोन्ही आहे. ह्या दोन्ही 2 आणि 4 नंबरमध्ये WH शब्दानंतर म्हणजे व्हॉट नंतर हॅव वापरलेलं नाही, म्हणजे ते चूक आहे. कारण प्रश्न तयार करताना WH वर्ड, हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट आणि मेन व्हर्ब अशी सिक्वेन्स पाहिजे. तर इथं व्हॉट आहे पहिल्या वाक्यात, दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या ठिकाणी हॅव हेल्पिंग व्हर्ब आहे, नंतर सब्जेक्ट आहे, नंतर मेन व्हर्ब आहे आणि नंतर दिस मॉर्निंग आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. व्हॉट हॅव वी रिसिव्ड दिस मॉर्निंग, तर उत्तर येईल युअर लेटर्स. ठीक आहे. तर पहिलं वाक्य हे बरोबर आहे. थँक्यू. तर अशा रीतीनं आपण TETचा सिलेबस आणि परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात, कसे कसे वाक्य आपल्याला बदलावे लागतात किंवा शब्दांचे समानार्थी, शब्दांचे विरुद्धार्थी करा वगैरे वगैरे हे विचारलं जातं, तर हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे.